हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे यार? अर्थातच मागच्या संडेलाच मी व्हिडिओ बनवला होता. सो कसे आहात तुम्ही सगळे? आणि आज आहे ॲश वेनसडे म्हणजेच राखेचा बुधवार. आजपासून उपवास ऑफिशियली चालू होता ते जे गेस वॉच मी सुद्धा आज उपवास पकडलाय गाईस. आणि मी सुद्धा पकडलाय फर्स्ट टाइम. आणि गोकुळने सुद्धा, माझ्या नवऱ्याने सुद्धा आज उपवास पकडलेला आहे. सो किती छान ना. युजली मला असं उपवास पकडायला जमत नाही, पण मी ठरवलं होतं ह्यावेळेस मी उपवास पकडणार. जसे मला जमल तसे मी उपवास पकडणार, पण पकडणार उपवास मी करणार असं मी ठरवलं होतं. संध्याकाळी चर्च आहे आज. युजली काय होतं ना, इतर वर्षी मार्चमध्ये उपवास चालू होतात, मार्चच्या मिडमध्ये उपवास चालू होतात राईट. आणि मग ते एप्रिलमध्ये जाऊन संपतात. पण यावेळेस काय झालं आहे ना, 31 मार्चलाच ईस्टर संडे आला आहे. आणि आता फेब्रुवारीचा आज व्हॅलेंटाईन डे आहे. ऑब्व्हियसली आज 14 फेब्रुवारी आहे. आजच 40 दिवसाच्या उपवासाची सुरुवात झालेली आहे. झाली आहे. आणि मी काहीच खाल्लेलं नाही आहे, फक्त चहा आणि पाणीवरच मी माझी सगळी कामं उरकून घेतलात लवकर. आणि आंघोळ उपवास पकडलाय मी, म्हणून आज मी हेअर वॉशसुद्धा केलेत, आहे का नाही. आणि आज क्लायमेट बघा ना यार, किती शांत आणि असं नाही का पीसफुल आहे. काय माहिती, असं वेगळंच. आज जास्त ऊन पण नाही पडलेले. आता 3 वाजायला आले दुपारचे आणि ऊन आहे, जास्त हवा पण नाही सुटलेली. खूप असं छान वातावरण वाटतंय. बाय द वे मी टेरेसवर आहे आणि सगळ्यांचे नाही का कपडे वगैरे वाळत घातलेले. खूप छान शांत वातावरण आहे आज. काय माहिती का, देवाचीच कृपा आहे. सो तुम्हा सगळ्यांना हॅपी ॲश वेनसडे. तुम्ही सुद्धा उपवास पकडले की नाही हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. येशूच्या नावात फक्त भरोसा ठेवा, विश्वास ठेवा आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहावा. प्रभूची स्तुती असो. आणि येस, परमेश्वर नेहमी तुमच्यासोबत आहे. तो त्याच्या लेकरांना कधी असं एकटं सोडत नाही. प्रेयर वगैरे करते, बायबल वगैरे वाचते. संध्याकाळी चर्चला जायचं आहे. मी आणि मम्मी जाणार आहे. आमच्या दोघींचं ठरलं आहे जायचं. आता बघू. गोकुळ तर काही येऊ शकत नाही, कारण तो रात्री सुटतो आणि तो कामावर आहे. हेअर वॉश केलं ना, म्हणून अशी दिसते मी येडेवानी. चलो मी घरात जाते आता. मग त्याच्यानंतर मी उपवास सोडला माझा. ऑब्व्हियसली मला जेवढं झेपेल तेवढंच तर मी करू शकेल ना. त्याच्यामुळे मग मी माझा प्रेयर करून मग मी उपवास सोडला. आणि आता 5:30 वाजलेत, चर्चला जायचं आहे. मी अजून काहीच मेकअप केलं नाही. आता मी पटकन मम्मीच्या इथे जाते. 6 वाजेपर्यंत तरी निघायचं आहे आम्हाला, कारण बसायला जागा भेटत नाही चर्चमध्ये. गोकुळसाठी जेवण बनवून ठेवलं आहे. मी रात्री आल्यावर खाईन आणि तुम्हाला मी रात्री आल्यावर उपवास सोडेल. ठीक आहे, मी म्हणलं मी तर सोडला उपवास. आणि ही छोटूशी इयरिंग्स म्हणजे पर्ल्स इयरिंग हे आता माझे फेवरेट झाले ते ना. मी आता सारखेच ह्याला घालते, कधी कुठेही जाताना मी ह्यालाच. एनिवेज हे माझे फेवरेट झाले ते, खूप छान वाटतं ते मला. छोटीशी क्यूट व्हाईट पर्ल इयरिंग्स. सो चलो लेट्स गो. आम्ही निघालेलो आहे फायनली. आणि करत चाललोय आम्ही, चालत चाललोय आम्ही. आज नो रिक्षा, म्हणजे जाणार मेन रोडला जाऊन रिक्षा पकडणार आहे का नाही. आणि अचानक आज आम्ही परत मॅचिंग झालं आहे ना, परत ट्विनिंग झालो आम्ही. चाललोय 1 to 1 करत. आजी येईन नंतर मागून.
मी आणि मम्मी पुढं चाललोय आहे का नाही. कशी दिसतोय आम्ही? छान दिसतोय. ही स्वतःलाच म्हणते, ही स्वतःलाच म्हणते काही छान दिसतोय. ठीक आहे, आपण स्वतःची नाही तारीफ करणार तर दुसरं कोण करणार आहे का नाही. सो आता चालत चालत जायचं आणि मग रिक्षा पकडायची मेन रोडला जाऊन. चला आता खूप उशीर झालाय, पोचायचं पण आहे, खूप लांब आहे अजून है ना. कशी दिसते मी? माझी बॅग घेतली मी वन साईड, ह्याच्यात बायबल आहे. बॅग पण मॅचिंग मॅचिंग झाले गाईस. बघा गाईस, चलो. Chapter 3 verses 1 and 8. उपदेशक याचा 3रा अध्याय त्यातलं पहिलं आणि 8वं वचन आपण यावेळेला पाहूया. उपदेशक 3:1 आणि 8. To every time, to every purpose under the heaven, a time to love and a time to hate, a time of war and a time of peace. उपदेशकाचा 3रा अध्याय पहिलं आणि 8वं वचन. प्रत्येक गोष्टीला वेळ आहे, आवडण्याची वेळ व लढाईची against the perceived enemy. आणि युद्ध म्हणजे एक जो शत्रू लक्षात आलेला आहे त्याच्या त्रासामध्ये आपण व्यस्त असतो. Fighting against the perceived enemy is a war. शत्रू विरुद्ध झगडा करणे म्हणजे युद्ध. Engaging in a struggle against perceived enemies. कळून आलेल्या शत्रूच्या विरुद्ध युद्धामध्ये जाणं. Whether it is with defense or with offense. मग विरोधासाठी असो किंवा हल्लाबोल असो. And most human beings, आणि जास्तीत जास्त मानवजात irrespective of who they are, पण कोणी असो, of what they know, किंवा त्यांना काही ठाऊक असो, of where they have been, कोणी असो, काही असो, कुठून आलेले असो, and whatever level of spiritual maturity they hold, आणि ज्या कुठल्या पद्धतीची आध्यात्मिक प्रौढता समंजसपणा त्यांच्यात असो, they have something they would fight for. कशा ना कशासाठी तरी त्यांचं युद्ध चालूच असतं. In the world we see, जगात आपण पाहतो, we fight for our fundamental human rights. आपण आपल्या मानवी हक्कांसाठी जे मूलभूत मानवी हक्क आहेत त्यांच्यासाठी आपण झगडा करतो. We fight for our positions. आपण आपल्या पदांसाठी लढतो, हे पद माझं आहे. What? आज मेरा पाठ. Where is God saying, I am one among the 7,000. आपण म्हणतो, त्याचा बदल आपला मी एक आहे. God said, हे बोललाय. Elijah, एलिया, 7,000 are there, I have counted them. 7,000 माणसं आहेत बेटा, मी मोजली आहेत. And they have not bowed down to Baal. आणि ते 7,000 They सैनिक are still fighting. ते अजूनही युद्ध करतात. Amen. त्याचं प्रमाण करायचं नाहीये. Show them. त्यांना दाखवायचं We are among the holy remnants, आम्ही त्या पवित्र जनांमधले एक आहोत. the loyal people. आम्ही पाचारी लोक आहोत. Show them. त्यांना We दाखवायचं are God's people. आम्ही अशी माणसं आहोत. We have not exchanged our call for the money. आम्ही नाही पैशाखातर आमचं पाचारण विकलं. त्यांना सांगायचं पैशाखातर पाचारण विकणार नसले, पैशाखातर कॉली विकणाऱ्या नसले आम्ही नाही. Praise God. पैसा असो नसो आमचा नाही फरक पडता. Money does not shake us. पैसा नाही आम्हाला आग्रह. No, money also does not shake us. पैसा असला तरी आग्रह नाही, नसला तरी आम्हाला पैसा नाही आग्रह. If the worldly can
उभे How राहा. much more we have to defend the Lord Jesus Christ who died for the whole world. आपल्याला काय झालंय? आपले येशू ख्रिस्त ते संपूर्ण जगासाठी मरण पावले. त्या येशूसाठी उभं राहायला एवढं काय लागेल? Praise God. And let us fight. ते आहे ते आहे पटतंय का मला? Let us show survival of the fittest. चप्पल टिकणं जे बरोबर आहे ते टिकणं. That is the jungle law. जंगलातला तो नियम आहे. In the jungle you will never see weak survive. जंगलात तुम्ही कधी लंगड्या पांगड्या जनावरांना टिकलेलं बघणार नाही. Even the strongest lion, the day it becomes weak, it will not. आपला बाकी आहे. लांबचा पल्ला गाठायचा आहे बेटा. God is with you. देव तुझ्या सोबत आहे. आता पुढे हार मानतो. Don't give up. हार नको मानू. Every day you have to keep on moving forward. रोज आपल्याला पुढे 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 जायला हवंय. बदस्तत्व आपलं भूषण आहे. Things will happen. गोष्टी तर घडत राहणार हो. कधी असं कधी तसं कोण होतं कोण गेलं. Sometimes you get good news, sometimes you will get bad news. कधी चांगली बातमी येते कधी वाईट बातमी येते. यालाच जीवन ऐसे नाव. Don't look at everything as लोकांसाठी प्रार्थना कर. in this Lenten season. या 40 दिवसाच्या काळात My Jesus, माझे येशू who seemed to have been lost, माझे येशू जे या 40 दिवसाच्या काळात हरवल्यासारखे वाटले but who was not. पण हरवलेले नव्हते. Today आज is risen Christ. ते येशू आनंदाने राहा. For I have overcome the या world. जगावरती विजय घेतलाय. That overcoming Jesus is with us. ते महाविजयी येशू आपल्या सोबत आहे. Thank you, Father. सत्यवाद हे बाबा. Thank you, Jesus. सत्यवाद येशू. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Make them strong. त्यांना बलवान कर. Make them committed. त्यांना करारी कर. Keep them focused. त्यांना फोकस ठेव. Let their eyes be fixed on you. त्यांचे डोळे तुझ्यावर केंद्रित ठेव. Change the whole scenario of their life. पूर्ण चित्र त्यांच्या आयुष्याचं बदलूनच टाक. No devil's power should come against them. एकही सैतानी शक्ती त्यांच्या विरुद्ध येता कामा नये. Clear up their roads. त्यांचे सगळे रस्ते क्लिअर Let their paths be clear. आणि मार्ग त्यांचा अगदी क्लिअर असू And let them move forward in आणि life. ते पुढे 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 आयुष्यात जाऊ दे. Thank you, Father. धन्यवाद In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन, Praise God. आमेन. देवाला धन्यवाद. गाईज तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आय नो व्हिडिओ यायला थोडासा उशीर झाला आहे कारण माझी तब्येत ठीक नाही आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही बघू शकता माझे केस कसे झालेत नाही का. मी ऑटोमधून आले आणि खूप थंडी वाजत होती मला. आणि या गॉड ब्लेस यू. असेच आनंदी राहा. अर्थातच मी प्रभूचा मेसेज तुमच्यापर्यंत पोचवायचा छोटासा प्रयत्न केला. गॉड ब्लेस यू. टेक केअर. बाय बाय.